तर धुळे जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यातील आंबोडे आणि मुक्टी या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कन्हेरी नदी आहे ही या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं पाहायला मिळतंय। या पुराच्या पाण्यामध्ये वडील आणि मुलगा वाहून गेलेले आहेत। घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालेलं असून शोधकार्य अजूनही सुरू आहे। धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाणे यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल होत आढावा घेतलेला आहे। नदी काठावर असलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने खबरदारी घ्या अशा सूचना सुद्धा दिल्या गेल्या। तर यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उचेगाव या गावामधील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। शेतामध्ये असलेल्या 70 बकऱ्या आणि कोंबड्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात। तसंच शेतामध्ये लागवड केलेले कपाशी, सोयाबीन, तूर आणि हळद या पिकांचंही बरंच नुकसान झालंय। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं प्रशासनानं मोठा खबरदारीचा निर्णय घेतलाय। भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार सप्तशृंगगड ते नांदुरी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणि भाविकांच्या प्रवासासाठी तात्पुरत्यारित्या बंद केला गेलाय। हवामान अनुकूल झाल्यानंतर आणि प्रशासनाच्या पुढील आदेशानंतरच घाट रस्ता पुन्हा सुरू केला जाणार आहे। दरम्यान भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासन आणि सप्तशृंगगड निवासिनी देवी ट्रस्ट कडून केलं गेलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदी पात्रामध्ये वसलेलं 65 एकराचं सराला बेट हे सध्या निसर्ग सौंदर्यानं बरंच नटून गेलंय। यंदाच्या मान्सूनमधील सलग 59 दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा आहे। दाट हिरवळ आणि मध्यभागी असलेलं भव्य मंदिर संकुल पर्यटक तसंच भाविकांचं विशेष आकर्षण ठरतंय। पावसाळ्यामध्ये सराला बेटावर खुललेलं हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत आणि ड्रोनद्वारे ही टिपलेली दृश्य स्क्रीनवर आपण पाहतो। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 88.49% पाणीसाठा झालेला आहे। 7 धरणांमध्ये 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे। जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये धरणं तुडुंब भरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते।